हाय, मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सर्वात अगोदर कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, दिलेल्या प्रेमासाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार व्यक्त करते. तर सकाळी मी सर्वात अगोदर तर मस्त छान झाडू वगैरे मारून घेतलेला होता. जे काही सगळं आवरायचं होता पसारा तो सगळा आवरून घेतलेला होता. कालचा म्हणजे सोफ्याची कवर वगैरे काढून घेतलेली होती, ती लावून घेतली उठल्या कारण त्यांचा भरपूर सारा पसारा होता. ओले असल्यामुळे रात्री लावता नाही आले. आणि मग मस्त छान अशी स्वच्छ पाण्यामध्ये गोमूत्र, हळद आणि खडा मीठ टाकून लादी मस्त छान पुसून घेतलेली होती. आणि त्यानंतर मग देवपूजा आपली रोजची. तर मस्त छान अशी देवपूजा सकाळी मी करून घेतलेली होती आणि छान फुलं आलेली होती बाल्कनीमध्ये. ती तुम्हाला दाखवलीच मी व्हिडिओच्या सुरुवातीला. किती छान छान फुलं आलेली होती. ती इथं देवांना वाहिलेली गोकर्णाची आणि आपल्या बाप्पासाठी जास्वंदाचं फुल. तर देवपूजा वगैरे झाल्यानंतर म्हटलं आता स्वयंपाकाचं वगैरे जरा जास्त आहे, त्याच्यासाठी मग अगोदर आपण हळदीचं लेपन आहे ते करून घेऊयात. म्हणजे बाकीचा स्वयंपाक किंवा बाकीची कामं उरकेपर्यंत लेपन सुकून जाईल आपलं. तर मग अगोदर हळदीचं लेपन जे होतं ते करून घेतलेलं होतं. जरा घाई गडबड असते, काही असलं सर्वपित्री अमावस्या म्हणा किंवा सणवार काही असलं त्या दिवशी आपली घाई गडबड स्वयंपाकाची जास्त असते. आणि त्यामध्ये हे देवांचं वगैरे काही करायचं म्हटलं तर ते जास्त असतं. पण मग पौर्णिमा, अमावस्या वगैरे हे दिवस जर म्हटले तर त्या दिवशी कसं जरा भर जास्त असतो, त्यामुळे ह्या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणून हेही करणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी अगोदर मग मस्त छान असं हळदीचं लेपन करून घेतलं. आणि बघा सोफ्याची कवर वगैरे लावून झालेली होती, ती तुम्हाला नंतर दाखवली. आणि लेपन सुकत आहे आता. मग त्यानंतर मग आपली चहा. तर इथं चहा ठेवत आहे. आणि कटेले तुम्हाला सांगितलंच कालच्या व्हिडिओमध्ये की मी गेलेली होती इथं मार्केटला, तर तिकडनं कटेले घेऊन आलेली होती. आमच्या इकडे याला कटेले म्हणतात, कोणी कंटोली म्हणतात, काय म्हणतात. तर असो ज्याची त्याची पद्धत, पण आमच्या इकडे यांना कटेले म्हणतात. ते ह्याच महिन्यामध्ये भेटतात किंवा पावसाळ्यातच फक्त, याच्या व्यतिरिक्त ते भेटत नाही. म्हटलं चला वर्षभराची म्हणजे वर्षातनं एकदाच भेटतात, तर मग ते खास करून यांना खूप आवडतात. मग भेटलेच नव्हते आमच्या इकडे, नव्हतेच आणि खूप महाग पण असतात ते. पण मी स्टेशनला मला 40 रुपये पाव असे भेटलेले होते. मग एक पाव मी घेऊन आलेली होती. या दोघींना तर काही आवडत नाही, त्यांच्या पुरते आणि माझ्या पुरते बस होतील म्हटलं. एक पाव कटेले रात्री मस्त छान धुवून वगैरे ठेवलेले होते, डब्यामध्ये ठेवून दिले आता भरून. आणि पुरणाची डाळ आहे ती मी अगोदर शिजवण्यासाठी कुकरला लावून दिलेली होती. म्हटलं बाकीची कामं आवरेपर्यंत पुरण शिजून जाईल, कारण पुरण म्हटलं की त्याला एक गॅस स्पेशली लागून जातो. तर पटकन पुरण शिजून होईल म्हटलं बाकीची कामं जोपर्यंत आवरेल तोपर्यंत. तर पुरण शिजलेलं होतं. त्यानंतर चाळणीमध्ये चाळून घेतलं आणि गूळ वगैरे घालून मस्त छान कुकरमध्ये परत एकदा मी त्याला परतवून घेतलेलं होतं. त्यानंतर मग आता मी त्याला आपल्या चाळणीने चाळून घेतलं आहे, म्हणजे एकसारखं पुरण होऊन जातं. आणि आता ठेवून देत आहे. बाकीचा पसारा वगैरे आहे, भांडे वगैरे, ते आता सगळं आवरून घेतलं. आणि कणिक अगोदर मळून ठेवली पुरणपोळीसाठी लागणारी. आणि मग त्यानंतर भज्यांचं पीठ वगैरे मोडायचं होतं. आज मला गिलक्यांची भजी करायची होती. पितृपक्षामध्ये ना गिलके पण छान गावाकडे ना वेल लावलेले असतात मस्त. तर कोवडी गिलके येतात आणि गिलक्यांची भजी. तर तुमच्या इकडे बनवतात किंवा नाही ते काही माहीत नाही, पण आमच्या इकडे गिलक्यांची भजी करतात, खूप छान लागतात. तर त्याच्यासाठी मी भज्यांचे पीठ वगैरे होतं ते मोडून घेतलं. आणि एका साईडला आता भात लावून दिलेला आहे. तोपर्यंत मग कांदा वगैरे कट करून मसाला जो आहे तो प्रिपेअर करून घेत आहे. लसूण याच्यासाठी रशीसाठी आपल्या, तर लसूण घातलेला आहे. कांदा भाजून झाल्यानंतर लाल तिखट, धना पावडर वगैरे, गरम मसाला, जिरं असं घातलेलं आहे. आणि छान व्यवस्थित असा मसाला जो आहे तो परतवून घेतलेला आहे. आणि मी गणपतीसाठी जे खोबऱ्याचं पावडर वगैरे म्हणजे किसून घेतलेलं होतं खोबरं आणि भाजून, ते मी डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं. तर असं जर करून ठेवलं तर मग ज्या वेळेला आपल्याला काही मसाल्याची भाजी म्हणा किंवा असं रशी वगैरे काही करायचं असलं, सार वगैरे, त्यावेळेस मग स्पेशली खोबरं वगैरे भाजायला मग गरज पडत नाही. तर मग असं जर करून ठेवलं तर मग तेवढीच आपल्याला मदत होऊन जाते. तर ते मला बऱ्यापैकी उपयोगाला येत आहे. दरवेळेस मसाल्याची भाजी करायची असली त्यावेळेस 2 चमचे टाकलं की पटकन काम जे आहे ते
होऊन जातं. तर मग मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि दुसरीकडे मग मी खीर बनवण्यासाठी ना तांदूळ थोडेसे भिजत घातलेले होते. पण आणि दूध आणि याच्यामध्ये थोडंसं म्हटलं शिजवून घेऊया. तर तांदूळ तिकडे शिजवायला टाकलेले होते मी फर्स्ट टाईम अशा पद्धतीची खीर जी होती ना ती बनवलेली होती. नाही तर मी दरवेळेस एकतर भाताचीच करते, नाही तर मग मिक्सरमध्ये थोडेसे तांदूळ जे आहेत ते फिरून घेते आणि त्याची खीर करते. पण मला ही काही आवडली नाही. फर्स्ट टाईम मी ट्राय केला, पण इतकी जास्त नाही आवडली. मी अशीच व्हिडिओमध्येच बघितलेली होती. पण शेवटी आपण जी करतो ना तीच पद्धत खरंच छान असते. पण असू द्या, म्हणजे एवढं काही त्याला दाटसरपणा आला नव्हता खिरीला. केली मी अशा पद्धतीची, पण तरी त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे जे होते बारीक करून घेतलेले ते घातले, वेलची पूड घातली आणि थोडीशी साखर घालणार आहे. तर अशी खीर बनवलेली होती मी, पण मला इतकी नाही आवडली ती. आता म्हटलं नेक्स्ट टाईम जाऊ दे. आणि त्याच्यामध्ये ना थोडा दाटसरपणा येण्यासाठी मी कस्टर्ड पावडर पण थोडी घातलेली होती. पण त्याच्यामुळे तिचा रंग पण जरा चेंज झालेला होता थोडा. पण असं बनवली गेलेली होती, चांगली होती. पण आपण दरवेळेस तर त्या पद्धतीची खात नाही, म्हणून आपल्याला कदाचित तसं वाटत असेल. मग बाकीचा स्वयंपाक बऱ्यापैकी माझा रेडी झालेला होता आणि त्यानंतर मग माझं लेपन वगैरे जे होतं ते सुकायला बराच उशीर झालेला होता. पण मग कामं पण महत्त्वाचीच होती. तर त्यासाठी मग मी स्वयंपाकाचं सगळी तयारी झाल्यानंतर मग मी रांगोळी जी होती पटापट घाई गडबडीची जशी तशी जेमतेम साधी सिंपल अशी रांगोळी आजच्या दिवशी अशी काढून घेतलेली होती. पटकन जसं सुचलं तसं. तरी पण छान, म्हणजे लेपन झालं याला महत्त्व आहे. तर मग रांगोळी वगैरे झाली माझी काढून. कपडे वगैरे धुवायचे होते ते धुतले, परत टाकून दिले. छान ऊन वगैरे पडलेलं होतं सकाळी मस्त त्या दिवशी. आणि तोपर्यंत इकडे खीर वगैरे जी होती ती पण झालेली होती आणि सार तुम्ही बघितलाच की छान मस्त तरी आलेली होती आणि छान झालेला होता सार पण. आता फक्त माझे पुरणपोळ्या बाकी होत्या, जेणेकरून गरम गरम ज्यावेळेस आपल्याला घास वगैरे जो आपण टाकतो तो 12पर्यंत आपल्याला टाकायचा असतो. तर 11:30पर्यंत सगळं काही झालेलं होतं आणि फक्त माझ्या पुरणपोळ्या आणि भजे वगैरे तळायचे होते ते राहिलेले होते. तर मग आता इथे पुरणपोळ्या ज्या आहेत त्या लाटून घेत आहे. माझ्याकडे म्हणजे तसं तर म्हणायला गेले तर हे नसतात पितर वगैरे, काही तसं नसतं. गावी असतं सगळं. माझ्या सासूबाई आहेत त्या करतात किंवा माझे जाऊ आहेत त्या करतात. पण मग शेवटी आपणही पितरांसाठी थोडाफार, म्हणजे आपण म्हणतो ना पंचमहायज्ञ वगैरे जो आहे स्वामींच्या ह्याच्यात सांगितलेलंच आहे की घरच्या घरी आपण थोडंफार तरी रोज अग्नीला, त्याला मुंग्यांना साखर वगैरे, कावड्याला, पक्ष्यांना थोडंसं खाद्य वगैरे दिलं पाहिजे. तर मग म्हणून मी अमावस्येच्या दिवशी दरवर्षी का होईना मी करत असते दरवर्षी. बाकीचं तिथीला वगैरे तर काही नसतं, पण अमावस्येच्या वेळेस पुरणाचा स्वयंपाक जो आहे तो करते. तर इथे मस्त छान अशी पुरणपोळी जी होती ती माझी लाटून झालेली होती. मस्त छान टम्म अशी पुरणपोळी फुगलेली आहे. तुम्हाला बऱ्याच वेळेला मी व्हिडिओमधून दाखवते आणि तुम्ही बऱ्याचदा बघितली पण आहे. तेल किंवा तूप लावून मस्त छान अशी पुरणपोळी जी आहे ती मी इथे भाजून घेतलेली आहे. आता सगळा स्वयंपाक माझा तयार झालेला होता. फक्त राहिलेलं होतं ते फक्त तळणतुळणचंच काम माझं राहिलेलं होतं. पुरणपोळ्या पण मस्त छान अशा झालेल्या होत्या सगळ्या करून आणि आता शेवटी तळून घेत आहे. तर हे जे आहेत ना ह्या कुरडया आहेत, तांदळाच्या कुरडया आहेत या. तर छान होतात आणि मुलांना पण ना अशा दिल्या ना टिफिनमध्ये थोडंसं स्नॅक्स म्हणून, तर तरी पण छान लागतात. ह्या मला मम्मीने दिलेल्या आहेत आणि थोड्याशा टाकल्या तरी भरपूर साऱ्या त्या होऊन जातात. आता संपायला आलेल्या आहेत म्हणून, नाही तर आणलेल्या होत्या ना त्यावेळेस त्याचे तुकडे वगैरे झालेत आहेत आता, म्हणून तसे वाटत आहेत छोटे. नाही तर मोठे तुकडे असले ना खूप छान फुलतात. तर उडदाचे पापड वगैरे आणि हा गहू तांदूळचा पापड आहे. गहू तांदूळचा पापड तर इतका छान मोठा होतो ना, खूप मोठा फुलून जातो छोटासा पापड असला तरीही. हे सगळं मी घरूनच आणते पापड वगैरे आमच्या इथून. आणि हा चिकनीचा पापड. तर सगळे पापड वगैरे जे होते ते भाजून झालेले होते आणि मग शेवटी मग आपलं भजे जे होते ते तळून घेत आहे. इथे गिलक्यांची भजी जर तुम्ही करत नसाल तर नक्की करून बघा. तर आपण जरी आपल्या इथं काही नसेल, श्राद्ध वगैरे करायचं, आपले सासू सासरे असतील तर आपण दुसरीकडे राहत असतील तर जेवण त्या गोष्टींचा कंटाळा न करता आपण थोडंफार तरी म्हणजे केलं पाहिजे. जरी खीर पुरी वगैरे तळतो आपण, तसं जरी केलं ना तरी पण चालतं. कारण शेवटी आपल्या आपणच खातो ते, काही पितर वगैरे खायला येत नाही. ते फक्त वासनेचे भुकेले असतात असं म्हणतात. पण मग करून घ्यायचं असं.
तर सगळा स्वयंपाक रेडी झालेला होता. गॅसवर मी गौरी ठेवलेली होती याच्यासाठी घास आघारी टाकण्यासाठी. तर ती व्यवस्थित होईपर्यंत इकडे ताट तयार करून घेतलं आणि देवांना इथं अगोदर नैवेद्य वगैरे जो आहे तो दाखवून देत आहे संपूर्ण. आणि मग आपला घास जो आपण टाकतो ना तो टाकून घेणार आहे. याच्यातलं सगळं काही त्या गौरीवरती थोडं थोडं जे अन्न आहे ते सगळं टाकायचं आणि थोडं तूप घातलेलं आहे याच्यावरती. आणि हे केल्यानंतर जो सुवास आपल्या घरात पसरतो ना, एक प्रकारची म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ना ती आपल्या घरामध्ये तयार होते. तर सांगितलंच मी तुम्हाला की पितर काही म्हणजे वासनेचेच भुकेले असतात. तर हा सुगंध जो आपल्या घरामध्ये जातो ना त्याच्यामुळे आपल्याला कळतं की नाही खरंच घरातलं वातावरण किती छान झालेलं आहे. तर तुम्हाला कालच्या का परवाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की संध्याकाळी अमावास्येच्या दिवशी पितरांसाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. पण बघू शकतात 6:45चं टायमिंग आहे, 5 मिनटं बाकी होते 6:45ला. पण इतका पाऊस होता, बाहेर नदीवरती जा किंवा कुठे जा दिवा लावणं काही शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मग मी दिवा जो आहे तो माठाजवळच लावणार होती. कारण कोरडं वातावरण राहिलं असतं तर मग बाहेर गेली असती. पण मग पाऊस असल्यामुळे ते काही शक्य झालं नाही. खाली थोडे तांदूळ टाकले, खाली दिवा ठेवायचा नसतो म्हणून. आणि मग तिथं जो दिवा आहे तो दक्षिणेकडे तोंड करून माठाजवळ मी लावून घेतलेला आहे. पितरांचा साठी आपल्याला हा दिवा जो आहे तो लावायचा असतो सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी. तर तो मी लावून घेतला आणि एक दिवा आपल्या उंबरठ्यावरती लावून घेणार आहे. तर उंबरठ्याजवळ जर तुम्ही माठाजवळ नाही लावला तर मग उंबरठ्याजवळचा जो दिवा आहे ना तोही दक्षिणेकडे तोंड करून लावला ना तरी पण चालतो. तर तो मी इथं लावून घेतलेला होता आता बाहेर संध्याकाळच्या टायमिंगला. तर चला ताईंनो, आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी युजफुल ठरलाच असेल. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत